नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घराला आता नवीन कॅप्टन मिळाला आहे। वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घरातील नव्या कॅप्टन ठरल्या होत्या। कॅप्टन्सी टास्कमध्ये कॅप्टन पदासाठी दावेदार असलेल्या सदस्यांना स्वतःची पात्रता सांगून इतरांना आपण चांगला कॅप्टन होऊ शकतो हे समजावून सांगायचं होतं। मात्र यावेळी आर्याने माघार घेतली। कॅप्टन पदाच्या दावेदारीतून आर्याने फक्त माघारच नाही घेतली, तर आपली श्रेष्ठता सांगण्याऐवजी आपण यासाठी कशा प्रकारे योग्य नाही हे सांगितलं। यामुळे आर्याला गेम कळलाच नाहीये असं म्हणत इतर सदस्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते समजलं नाही। कॅप्टन्सी कार्यात आपण किती वाईट खेळलो आहे आणि आपण या पदासाठी पात्र नाही हेच आर्या समजावून सांगत होती। आर्याचं हे वागणं पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत। गेल्या आठवड्यात आर्याच्या एकाकी खेळीचं प्रेक्षकांसह रितेश भाऊनंही कौतुक केलं होतं। मात्र या आठवड्यात आर्याचं कॅप्टन्सीमधून माघार घेतल्याचं पाहताच नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला। कॅप्टन्सीच्या दावेदारीबद्दल बोलताना आर्या म्हणाले की कालच्या गेममध्ये मी पॅनिक झालेली आणि मला खरंच नाही वाटत की इकडे उभे असलेल्या सगळ्यांपेक्षा माझा गेम चांगला होता। मी खूप चांगलं खेळू शकते, पण जिथे मी माझं बेस्ट दिलेलं नाही। त्यानंतर ती धनंजय आणि वैभवच्या गेमबद्दल बोलायला सुरुवात करते। यावेळी वैभव तिला सांगतो की तू तुझ्या खेळाबद्दल बोल। यानंतर आर्या पुढे म्हणते की पॅनिक झाल्यामुळे आणि घाबरल्यामुळे मी माझा बेस्ट देऊ शकले नाही। यानंतर बिग बॉस पुढे म्हणाले की आर्या, हे तुम्ही आधीच मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला इथे बोलावलंच नसतं, कारण आपण प्रेक्षकांचाही वेळ वाया घालवताय। बिग बॉसच्या घरात खेळ खेळण्याआधीच माघार घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं म्हणत बिग बॉसनेही आर्याची कानउघडणी केली। आर्याचा हा खेळ पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पाहायला मिळत आहे। एका नेटकऱ्याने लिहिलं, आर्या, अरे एडिका फोडी तू, आपण इतरांपेक्षा कशी श्रेष्ठ आहोत हा टास्क होता, स्वतःचा इन्सल्ट करायचा नाही। दुसऱ्याने लिहिलंय, आर्या खरंच मंद आहे। तर मित्रांनो, आर्याच्या या डिसिजनवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।